हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्व? तुमचं सर्वांचं माझ्या विधी लाईफ मालवणी फूड्समध्ये स्वागत आहे. आज आहे सोमवार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मालवणी पद्धतीने अळंबीची भाजी. तुम्हाला माहिती आहे का, पावसाळ्यात कोकणात रानामध्ये नैसर्गिकरित्या उगवणारी अळंबी ही एक लोकप्रिय रानभाजी आहे. ती साधारणपणे श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असताना विशेषतः पुष्प नक्षत्रात उगवते. रानभाजी म्हणून अळंबी खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्यामध्ये आवश्यक पोषक तत्वे असतात. तर अळंबीची भाजी बनवताना सर्वप्रथम अळंबी स्वच्छ धुवून घ्यायची आणि अळंबीचे छोटे छोटे असे पीस करून घ्यायचे. त्यानंतर सर्वप्रथम एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून तेलामध्ये सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्या. या ठिकाणी कांदा व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घ्यायचे आणि त्यामध्ये कांद्यामध्ये सोनेरी कलर झालेल्या कांद्यामध्ये टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचे. आवश्यक कढीपत्ता टाकून घ्या. अर्धा चमचा आला लसूण पेस्ट टाकून घ्या. इथे घरगुती मालवणी मसाला 2 चमचे, हळद 1 चमचा आणि मटण मसाला आणि भाजका मसाला 1 चमचा टाकून द्या आणि व्यवस्थित मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित शिजवून घ्या आणि वाफेवर झाकण मारून वाफेवरती शिजू द्या. आता या ठिकाणी आपले मसाले व्यवस्थित भाजून झाले आहेत. आता यामध्ये आपण मशरूम म्हणजेच रानभाजी अळंबी जी आपण साफ करून आणि छोटे छोटे पीस करून ठेवली होती ती यात टाकून व्यवस्थित ढवळून घेऊया आणि चवीपुरते मीठ टाकून घेऊया. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, कारण या भाजीला पाणी आपोआप सुटलं जातं.
या भाजीमध्ये आपण 3 ते 4 कोकम टाकायची। आता यामध्ये ओल्या नारळाचं खोबरं टाकून घेऊयात आणि व्यवस्थित परतवून घेऊयात। तुम्ही पाहू शकता भाजीला व्यवस्थित पाणी सुटलं आहे। आता आपण हे पाणी सुकेपर्यंत भाजी शिजू देऊया। आता या ठिकाणी आपली भाजी बनवून तयार आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला आजची अळंबीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।